शिवसेना युबीटीचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत। तक्रारदारांना आपली तक्रार मागे घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्यात आलेत। त्यामुळे या दोघांचा भाजप प्रवेशाचा हा मार्ग आता मोकळा झालाय। भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणून राजवाडे यांना शिवसेना युबीटी पक्षाने पदावरून दूर करत प्रथमेश गेते यांची नियुक्ती केली होती। मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने त्यांचा भाजप प्रवेश रखडलेला होता। तर नाशिकमधल्या या सर्व राजकीय घडामोडींसंदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नाशिकमधून। योगेश, गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमधल्या राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडतात आणि एक प्रकारे महायुतीमध्ये चुरस निर्माण झाल्याचं सगळं चित्र दिसू लागलेलं आहे। काय नेमकं हे सगळे राजकीय वातावरण नाशिकमधलं सांगताय? खरे मोठ्या प्रमाणात चुरस ही नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण राज्यात सर्वाधिक पक्ष प्रवेश आणि पक्ष बदल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गेल्या काळात सुधाकर बडगुजर असतील, विलास शिंदे असतील, हे सगळेजण वेगवेगळ्या पक्षांमध्ये उबाठामधून गेलेले आहेत आणि आता चुरस निर्माण झाली आहे ती महायुतीतल्याच वेगवेगळ्या पक्षांमध्ये। आता अजित पवार गटात तून पण काही लोक दुसऱ्या गटांमध्ये जाऊ शकतात। त्याचबरोबर आत्ताची जर परिस्थिती आपण बघितलं तर शिंदे गटांमधून अस्वस्थता ही आपल्याला समोर येताना दिसते। माजी खासदार हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्वी खासदार होते। आता त्यांना आपलं स्वतःचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी भाजपमध्ये जाणं क्रमप्राप्त झालं आहे असं एकूण चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। कारण उद्या जर लोकसभा निवडणुकींमध्ये खासदारकीची उमेदवारी मिळवायची असेल तर त्यांना ती जागा ही भाजपकडे असल्यामुळे भाजपमध्ये जाण्याची तयारी ही त्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे। आता सध्या जर आपण परिस्थिती बघितली तर नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणं हा भाजपचा उद्देश आहे आणि हा भाजपच्या उद्देशाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही माजी नगरसेवकांना घेऊन हेमंत गोडसे हे प्रवेश भाजपमध्ये करणार आहेत असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। त्यामुळे एकूणच महायुतीमध्येच आता ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शिंदे गटातून काही लोक भाजपमध्ये जाताना दिसत आहेत तर काही लोक अजित पवार गटातून भाजपमध्ये जाताना दिसत आहेत। त्यामुळे मोठा जो काही बदल आहे तो आपल्याला नाशिकमध्ये दिसतो। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते।